सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे आमचा दिवस दुसरा कोल्हापूरमधला. तर आता आम्ही निघालो आहे. सगळ्यात आधी तर आम्हाला आमची स्कूटी चेंज करायची आहे थोडी, काय ह्याला इथे आरसे नाही आहेत आणि बहुतेक जणांची इथे स्कूटीवर आरसे नसतात आणि आम्हाला बिना आरशाचं थोडं कठीण जातं रोडला अंदाज घेणं, मागून गाडी कुठली येते वगैरे, म्हणून ते चेंज करायला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर आज बघू, आज आम्हाला मसाई पठार, त्याच्यानंतर विशाळगड वगैरे करायचं आहे. सो चला आधी आपण गाडी बदलूया, नाश्ता करूया आणि आजच्या प्रवासाला निघूया. हे आम्ही नाश्ता करायला आलो आहे. मी घेतलं आहे मिसळपाव, कुशीने घेतलं आहे कटवडा, चहा आहे इथे, मस्त रस्सा आहे तरीवाला. आता नाश्ता करू आणि मग भेटू. आणि आपण असंच मध्ये जरा हॉल्ट घेतला आहे. इथे छान छान फुलं दिसत आहेत आपल्याला ती बघण्यासाठी. कास पठारासारखा बरोबर पठार आहे डोंगरावरती. असं ऑन रोड पण भरत आहे त्या म्हणून. आपला केदू हायकिंग करतोय. इथे कुठेतरी मोर आहे. मयू नाही, म्याव करतोय म्याव. आपण आपल्या पहिल्या स्पॉटला आलो आहे, जे आहे मसाई पठार. लास्ट टाइम पण आम्ही आलेलो, पण तेव्हा पावसाची सुरुवात झालेली. ह्यावेळेला पाऊस ऑलमोस्ट आता परतीचा होत आलेला आहे आणि पूर्ण हिरवगार चादर पसरली आहे. चला पाहूया मसाई पठार. आणि हे आहे मसाई देवीचं मंदिर, जिच्या नावावरूनच या पठाराला मसाई पठार हे नाव पडले. दरवाजा बंद असल्या कारणाने आपल्याला आत जाता येत नाहीये. सो आता इथून आपण निघूया, कारण आता इथून आपल्याला जायचं आहे आपल्या दुसऱ्या स्पॉटवर, जे आहे विशाळगड. विशाळगडला जायच्या आधी आपण पावनखिंडला आलेलो आहोत. माझ्या आता उजव्या बाजूकडून पावनखिंडाचा रस्ता चालू होतो, तुम्हाला दाखवतो. 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले शिवाजी महाराज विशाळगडकडे जात असताना सिद्धी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले. तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले. अशी ही पावनखिंड.
इथून जी खिंड चालू होते हे ते पहाड तिथे विशाळगडापर्यंत. आता तरी इथे थोड्या थोड्या याच्यामध्ये पायऱ्या केल्यात, पुढे नाही आहेत, या इथपर्यंतच आहेत, या छपरापर्यंत. पण त्यावेळीची ही वाट किती बिकट असेल याचा इथून वरूनच अनुभव येतो. धन्य ते बाजीप्रभू देशपांडे आणि धन्य ते आपले मावळे. चहा कॉफी कांदा भजी छान आहे चहा, सुंदर सुंदर. इकडे कांदा भजी आपली रेडी होतीये, देतीलच आता. तोपर्यंत आमचा चहाचा बेत. आपली गरमागरम कांदा भजी आली आहे, एकदम कुरकुरीत आहे तू, कुरकुरीत गरमागरम आणि असं मस्त वेदर. चला आम्ही भजी खातो आणि मग बघूया पुढे जाऊया. सो आत्ताचा मी ते नाश्ता करताना आम्हाला इथल्या काकांकडनं समजलं की विशाळगडवर सध्या तरी एंट्री बंद आहे. मध्ये जे गोष्टी झालेल्या हिंदू मुस्लिम वादावरून, त्याच्यानंतर इथे खूप पोलीस प्रोटेक्शन अँड ऑल देण्यात आलेलं आहे. त्यामुळे माहीत नाही किती वेळापर्यंत जाण्यास बंदी आहे. त्यामुळे विशाळगडला जायचं होतं पण तो प्लॅन ड्रॉप करावा लागतो आहे. सो आता बघू कुठे जायचं ते. जर जमलं तर पन्हाळा करू, नाही तर मग दुसरा स्पॉट कुठला आहे ते बघूया. चला. आणि आम्ही इथून जात असताना संपूर्ण धुक्यांची चादर पसरलेली आहे. ऋषीचे ऑर्किड्स पण इथे खूप सारे दिसत आहेत आम्हाला. मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे आणि अशा थंड क्लायमेटमध्ये ड्राईव्ह करायची मजा एकदमच वेगळी आहे. पाऊस आज नाही आहे त्यामुळे खूप बरं आहे. फक्त समोर रोड दिसला पाहिजे. येस, फक्त धुक्यांमध्ये समोरचा रोड दिसू दे इतकीच प्रार्थना. चला आता आपण पुढे जाऊ. आणि ही आहेत कारवीची फुलं जी 7 वर्षातून एकदाच फुलतात. आता इथे फुललेत, आता 7 वर्षानंतर परत फुलतील. असे प्रत्येक जागी फुललेले आहेत, दरी दरीत. आणि इथून बघू शकता संपूर्ण खोल दरी दिसते आणि पूर्ण धुकं पसरलेलं आहे आणि सगळीकडे कारवी कारवी आलेली आहे. यावेळी पाठच्या बाजूला टाकू. सो आपण आलो आहोत आता फायनल आपल्या लोकेशनला, जे आहे ज्योतिबाचं मंदिर. वरती आलो आहोत आपण गडावर. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. ऑन स्पॉट ठरलं हे, कारण विशाळगड बंद होतं तिथे जायचं, म्हणून आपण मग ठरवलं की आपण जाऊया ज्योतिबाला. सो चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. आतमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा, जिथपर्यंत अलाउड आहे तिथपर्यंत तुम्हाला दाखवतो. चला. ज्योतिबाच्या नावानं
फायनली आम्ही ज्योतिबा वगैरे करून आलो रूमवरती, फ्रेश झालो आणि आता जेवायला चाललो आहे. आज तांबडा पांढरा आम्हाला प्यायचा आहे. सो आता रेडी झालो आहोत. आता जाऊया आपण डिनरसाठी. इथेच जवळपास एक आहे रेस्टॉरंट 3-3.5 किलोमीटरवरती. सो चला जाऊया. तिथे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी काय काय खातोय, काय काय पितोय ते. चला. आणि फायनली आमचा हा डिनर आलेला. तुम्ही बघू शकता इथे आहे मटन सुक्का, मटन ग्रेव्ही, तांबडा पांढरा एक करी आणि ऋषीने घेतलं होतं चिकन आणि त्याच्यासोबत तांबडा आणि पांढरा रस्सा. चला आता आम्ही जेवतो आणि मग बोलतो तुमच्याशी. हा होता आमचा Day 2 इन कोल्हापूर. आज खूप लांबची लोकेशन्स होती, त्यामुळे कसं ट्रॅव्हलिंग खूप झालं, हेक्टिक खूप झालं स्केड्यूल आजचं. जेवून वगैरे आलो आहे आम्ही रूमवरती आणि आता लिटरली झोप डोळ्यावर आहे पूर्ण. इथून डार्क सर्कल खूप दिसत आहेत माझे, कारण झोप झाली नाही आहे. लवकर उठलेलं, उद्याही लवकर उठायचं आहे आम्हाला. उद्या कुठे जायचं आहे ते उद्याच सांगतो तुम्हाला. आय होप तुम्हाला हा सेकंड एपिसोड पण आवडला असेल. जास्त असे स्पॉट्स नाही याच्यामध्ये कवर करता आले, कारण विशालगड एक राहून गेला तुम्हाला जसं सांगितलं तसं. बट आय होप जितके पण कवर केले, मसाई पठार, पावनखिंड असो किंवा ज्योतिबा मंदिर असो, आय होप तुम्हाला आवडलं असेल. फर्स्ट टाईम ज्योतिबा मंदिरामध्ये आतमध्ये, मंदिराच्या आतून देवाचे फोटो काढायला त्या लोकांनी परमिशन दिलेली, व्हिडिओ फोटो काढू शकत होते, म्हणून तेही तुम्हाला इथे शेअर करतोय मी. प्लीज बघा तुम्ही व्हिडिओ आणि तुम्हाला आवडलाच असणार हा व्हिडिओ. आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजेच Day 3 इन कोल्हापूर. त्यात आम्ही काय एक्सप्लोर करतो आहे. त्यात जास्त स्पॉट्स नसतील, 1-2 असे स्पॉट असतील, पण ते खूप भारी असतील असं होप करतो आम्ही. बाकी सगळं पावसावरती आहे आणि रस्त्यांवरती आहे. सो चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इश्क च अजना साथ चलण